नर्मदा पायी परिक्रमेचा आज 89वा दिवस आहे. बिचली या गावातून आम्ही आज पुढील प्रवासासाठी निघत आहोत. रात्री येथे मुक्कामी होतो. या आदिवासी मुलींच्या शाळेमध्ये आम्ही मुक्कामी होतो. हे पायी आदिवासी मुलं सर्व आहेत. सर्वांनी या मैयाच्या आरतीमध्ये सहभाग घेतला. त्यांना खूप आनंद दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. या मैया आहेत, या इथल्या म्हणजे सर्व व्यवस्था बघतात त्या मैया आहेत. आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. येथील परिक्रमावासांनी खूप तसं बघितलं तर त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागले. खूप म्हणजे स्वच्छता ठेवली नाही ते बाजूला आजूबाजूला. तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांची क्षमा मागतो. मैया, झाला असेल चूक काही तर. या गावामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे सेवा भेटली. आणि सर्व परिक्रमावासी आता पूजेचं सामान आटोपून आता पुढील प्रवासासाठी निघत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या मुलांच्या सहवासात राहून आम्हालाही खूप खूप आनंद वाटला. गावातील हे साईबाबाचं मंदिर पहा. छोटंसंच मंदिर आहे पण अगदी सुरेख मूर्ती आहे. श्री साईनाथ भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. नर्मदे हर. बरगाव या गावात आम्ही पोचलोय. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता पुढे कल्याण घाट येथे विश्रामस्थान आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मध्ये नदी लागली. कोणसी नदी आहे? कोणसी नदी? सिलगी नदी लागली बघा. ही सिलगी नदीवरून चाललोय आता. आता पुढे कल्याण घाटला रात्रीचे मुक्कामाचं स्थान आहे. नर्मदे हर. गावाच्या बाहेर विश्रांतीचं स्थान आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. येणे समान झाले, येणे